पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या या नव्या अपडेट्सच्या सविस्तर विश्लेषणात आपलं स्वागत आहे। आज आपण कुठलीही अफवा नको तर थेट अधिकृत माहिती, आकडेवारी आणि सध्याच्या अटींनुसार येणाऱ्या महत्त्वाच्या तारखांवरच लक्ष केंद्रित करणार आहोत। चला तर मग वेळ न दवडता थेट मूळ विषयाला सुरुवात करूया। तर आजच्या या सेशनमध्ये आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत। पहिलं म्हणजे योजनेचं मुख्य स्वरूप, दुसरं कर्ज खात्यांचं वर्गीकरण, त्यानंतर 42 प्रश्नांची ऑडिट प्रक्रिया, निकष बदलांच्या मागण्या आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं 6 जुलै आणि इतर संभाव्य तारखा। सर्वात आधी पहिल्या आणि मुख्य मुद्द्याकडे वळूया। या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे? आता हे पहा, ज्या शेतकऱ्यांवर जुन्या कर्जाचा डोंगर आहे त्यांच्यासाठी या योजनेत थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे। याचा साधा आणि सरळ उद्देश एकच आहे, तो म्हणजे जुन्या थकीत कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना पूर्णपणे मुक्त करणं, जेणेकरून ते आपल्या शेतीची एक अगदी नवी सुरुवात करू शकतील। इथं एक अतिशय महत्त्वाचा शब्द येतो, तो म्हणजे OTS, म्हणजेच वन टाइम सेटलमेंट। सोप्या भाषेत सांगायचं तर जी कर्ज खाती बऱ्याच काळापासून थकीत आहेत ती एकाच झटक्यात पूर्णपणे निकाली काढण्याची ही एक सोपी आणि अधिकृत पद्धत आहे। म्हणजे एकदाच हिशोब चुकता करायचा आणि जुना विषय संपवायचा। पण मग नियमित कर्ज भरणाऱ्यांचं काय? तर त्यांच्यासाठीही यात एक अतिशय सकारात्मक गोष्ट आहे। जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करत आले आहेत त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। हा खरं तर त्यांच्या आर्थिक शिस्तीचा आणि प्रामाणिकपणाचा केलेला एक सन्मानच आहे, नाही का? आता पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे या सर्व कर्ज खात्यांचं प्रशासकीय वर्गीकरण कसं केलं जातंय। राज्यात लाखो कर्ज खाती आहेत, बरोबर? त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी प्रशासनाने या सर्व खात्यांचे 4 मुख्य गट पाडले आहेत। पहिले म्हणजे 2019 पूर्वीची OTS खाती, दुसरे 2019 नंतरची 2 लाखांवरील कर्जे, तिसरे 2 लाखांच्या आतील कर्जे आणि चौथा गट म्हणजे आपले नियमित परतफेड करणारे शेतकरी। यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती आणि वेगळ्या प्रकारची कर्जे बाजूला काढण्याची प्रक्रिया अत्यंत बारकाईने सुरू आहे। आता वळूया या संपूर्ण प्रक्रियेतल्या सर्वात कळीच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ती म्हणजे 42 प्रश्नांची ऑडिट प्रक्रिया। नेमका कोणता शेतकरी कोणत्या गटात बसतो हे ठरवण्यासाठी सध्या राज्यात 10 ते 15 दिवसांची एक अतिशय सखोल लेखापरीक्षणाची म्हणजेच ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे। विचार करा, प्रत्येक शेतकऱ्याची माहिती तपासण्यासाठी तब्बल 42 प्रश्नांचा एक अतिशय कडक फिल्टर लावला जातोय। यात कर्जाची थकबाकी नक्की कधीपासून आहे, कोणत्या प्रकारचं कर्ज घेतलंय, भूतकाळात दुसऱ्या एखाद्या कर्जमाफीचा फायदा घेतलाय का आणि संबंधित व्यक्तीची रोजगाराची सद्यस्थिती काय आहे, या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या जात आहेत। आणि विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया 100% ऑनलाईन आहे। यामुळे मानवी चुका आणि हस्तक्षेप अगदी कमी होतो। अंतिम यादी तयार होण्यापूर्वी प्रत्येक खातं 3 अत्यंत कडक टप्प्यांतून जातं। पहिल्यांदा संपूर्ण डेटा ऑनलाईन सिस्टीममध्ये अपलोड केला जातो, त्यानंतर त्यावर मगाशी म्हटल्याप्रमाणे ते 42 प्रश्नांचे कडक फिल्टर लावले जातात आणि या सगळ्यातून तावून सुलाखून निघाल्यावरच त्या खात्याचं अंतिम वर्गीकरण होतं। पण हे सगळं इतकं सुरळीत नाहीये। आपला चौथा मुद्दा आहे निकष बदलांच्या मागण्या। सध्याचे जे 2 लाखांचे कडक निकष आणि तारखांच्या अटी आहेत त्यावरून शेतकऱ्यांमध्ये आणि विविध संघटनांमध्ये नाराजी पाहायला मिळते। बच्चू कडू यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी आणि शेतकरी गटांनी या योजनेची व्याप्ती वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे। त्यांचं म्हणणं काय आहे, तर 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान वाढवावं, तसंच जे शेतकरी पूर्वीच्या कर्जमाफीतून तांत्रिक कारणांमुळे वगळले गेले होते आणि ज्यांनी किमान 1 वर्ष तरी नियमित कर्ज भरले अशा सर्व शेतकऱ्यांचाही यात समावेश करता येईल, यासाठी निकष बदलले जावेत। आणि यामुळेच आपला 5वा आणि आजचा शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे 6 जुलै आणि इतर महत्त्वाच्या तारखा। या ज्या नवीन मागण्या होत आहेत ना, त्याचा थेट परिणाम कर्जमाफीच्या याद्या येण्याच्या वेळापत्रकावर होऊ शकतो। बघा, या तारखा पूर्णपणे अटींच्या अधीन आहेत। जर 9 जूनच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकषांमध्ये काही बदल करण्यावर शिक्कामोर्तब झालं तर साहजिकच ऑडिटची प्रक्रिया पुन्हा करावी लागेल आणि ती 20 जूनच्या पुढे जाईल। पण जर समजा सरकारने कोणताही बदल केला नाही आणि सध्याचेच निकष कायम ठेवले तर मात्र अगदी पहिल्या कर्जमाफीच्या याद्या 6 जुलै रोजी प्रकाशित होण्याची दाट शक्यता आहे। सरतेशेवटी या सर्व विरोधाचा आणि मागण्यांचा जर एका वाक्यात निष्कर्ष काढायचा झाला तर तो असा आहे, सरसकट कर्जमाफीची मागणी। कुठल्याही जाचकटींविना सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा आणि विशेषतः ज्यांनी किमान 1 वर्ष तरी नियमित परतफेड केली आहे त्यांचाही या सरसकट कर्जमाफीत सन्मानपूर्वक समावेश असावा, असाच हा एकूण सूर आहे।
आता या सर्व महत्त्वाच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसा आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. या कडक निकषांबाबत सरकार जो काही अंतिम निर्णय घेईल तो राज्याच्या कृषी क्षेत्राला कोणती नवी दिशा देईल? हा निर्णय केवळ एका योजनेपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर येणाऱ्या काळात तो संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या भविष्यावर नक्कीच दूरगामी परिणाम करेल. या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.